नेहमी असं म्हणते की खरं तर माझी आणि माझ्या सासूबाईंची पत्रिका जुळलेली आहे संजयपेक्षा सुद्धा. म्हणजे एखाद्या वाक्याला जर का आज मला विशिष्ट रिस्पॉन्स नाही आला, विशिष्ट पद्धतीने मी वाक्य नाही बोललो, जेवण जात नाही, झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी ते वाक्य म्हणेपर्यंत. किंवा आम्ही एकमेकांच्या घरात शिरलो नाही किंवा एकमेकांच्या गोष्टींमध्ये आम्ही डोकं घातलं नाही, बोललो नाही. मला अजूनही घरात जाणवतं त्यांचं अस्तित्व. कधी कधी सकाळी उठल्यावरती स्वयंपाक करताना हळूच असं कोणतरी येतं, अरे असं होतं माझं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती म्हणणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर एक नवखरं नाटक येऊ घातलं आहे, ज्याचं नाव आहे आता थांबवायचं कसं. आणि या नाटकाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची ऑनस्क्रीन लाडकी गोड जोडी माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या मोने. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त म्हणजे कशी चालली आहे तालीम? आणि मला असं कळलं आज पहिल्यांदाच स्टेज रिहर्सल झाली तुमची. कशी झाली? कशी झाली रे? कळलंच नाही अजून कसं. नाही, हे सेट लावण्यातच अजून खूप वेळ जातो पहिल्यांदा आणि सगळे प्रॉपर्टी एक येण्यामध्ये वेळ जातो. तर आता खरं तर नंतर जास्त मजा येईल. एक एक गोष्टी जेव्हा जशा ऍड होत जातील तशा पण खूप छान वाटतं. आणि जसं आम्हाला प्रसन्न वाटतं नेहमी एकमेकांना बघितल्यावर, तसं हा सेट बघितल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. आणि पुन्हा आपण नवीन घरात गेल्यावर कसं आपल्याला वाटतं ना, तसं आज वाटतंय. क्या बात आहे. आणि मला मगाशी ऐश्वर्याशी मी गप्पा मारत होते तेव्हा कळलं की इथे खाण्याची फार मजा असते, चंगळ असते. आणि तुम्ही आत म्हटल्यावरती म्हणजे काही प्रश्नच नाही. पण मला ऐकायला आवडेल, तुम्ही इथे आल्यानंतर दररोजची वेगळी एक उत्सुकता साधारण कसली असते? आज डब्यात काय याची असते, आज काय खाणार याची असते, की आज तालमीत नवीन काय होणार आहे नाही, तालमीत नवीन काय होणार आहे ह्याची असते निश्चितच. की ही काय आमच्या नावाने काही, माझ्या नावावर काही बोलतात हे सगळेजण. पण तालमीत काय, पण काय आहे, जन्मच मुळी खाण्यासाठी झालाय ना आपला. मग ते खाता काम करता खायचं हे आहे. तर तालमीत काय आज होणार आहे आणि कसा सीन करणार आहोत ह्याच्यावर जास्त लक्ष असतं निश्चित. हो ना? हो म्हणजे काय? मगाशी थोडासा भाग पाहिला तुमच्या तालमीचा, खूप छान वाटलं पाहताना. आणि इतकं सहजतेने आणि इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही करता, म्हणजे अभिनयाबद्दल तुमच्या मी नाहीच काही बोललं पाहिजे खरं तर. नाही, असं पण कसं? इतकं छान करत होतात आणि खूप मस्त वाटलं पाहताना. आणि तुमची जोडी, मी मगाशी मुद्दाम हा उल्लेख केला ऑनस्क्रीन लाडकी जोडी प्रेक्षकांची, कारण एक तर नाटकात तुम्ही एकत्र होतात खूप वर्ष आधी आणि त्यानंतर मालिकेच्या निमित्ताने एकत्र आणि पुन्हा एकत्र. इतके वर्ष एकमेकांना ओळखताय. पण मला सांगा, पहिली भेट कशी होती तुमची, आठवतंय? नाटकालाच पहिल्यांदा भेटला होतात कुसुम मनोहरच्या वेळेस की त्याआधी? कुसुमच्याच वेळी हो, झाली असेल, कारण त्याच्या आधी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. मी म्हणजे झुलवा बघितलं होतं हिचं, बघितलं. छबिलदासला. एकमेकांची कामं बघितली असतील, ओके. पण अशी ओळख नव्हती. पण कुसुम मध्ये झाली ओळख. हां. आणि मग कुसुम मध्येच इतके प्रयोग केले आम्ही आणि इतके दौरे, इतके वेळ एकत्र राहिलो. आणि माझ्या समोर तिचं संजयशी लग्न ठरलं. हे सगळ्याच गोष्टी इतक्या जवळच्या. पण संजय माझा त्याच्या आधीपासूनचा मित्र होता, खूप अच्छा. जवळचा. मग मी आलो तेव्हापासूनचा संजय माझा मित्र. त्याच्यानंतर सुकन्या मैत्रीण झाली. आणि त्यामुळे खूप लॉंग टर्म अशी मैत्री आमची आहे. आणि संजय आणि मी म्हणजे वेगळ्या प्रकारचे मित्र आहोत ना आम्ही, की आम्ही कधीच इतर नट्यांबद्दल किंवा त्यांच्या कपड्यांबद्दल किंवा त्यांच्या स्वभावांबद्दल बोललो नाही. संजयनी काय वाचलंय ते त्यांनी मला शेअर केलं, मी काय बघितलंय ते त्याला नेहमी मी शेअर केलं. अशा प्रकारची मैत्री आमची नेहमीच होती, की नवीन काय बघितलं, नवीन काय वाचलं, नवीन काय सुचलं किंवा इतर काही अचरट गोष्टी, म्हणजे काही वेगळे विनोद काय त्यांनी तयार केलेत का तर ते मला सांगितलं. वेगळी पार्टी बघितली. त्यामुळे ती मैत्री खूपच वेगळी मैत्री होती, जी टिकून आहे आजपर्यंत. आणि सुकन्याशी तशीच मैत्री आहे, म्हणजे जवळची मैत्री आहे खूप. त्यामुळे दिखाऊ मैत्री नसल्यामुळे ते जास्त महत्त्वाचं. आम्ही सुरुवात होतो. खऱ्या मैत्रीला असं म्हणतात ना, की संपर्क महत्वाचा नसतो, ती मैत्री महत्वाची असते. म्हणजे किती दिवसांनी भेटलो, किती वर्षांनी भेटलो, तरी ते तिथूनच मागच्या ह्याच्यापासून पुढे सुरू होतं. त्यामुळे काय तुम्हाला आठवतं पहिली भेट कशी होती डॉक्टरांबरोबरची? कुसुम मनोरलेले हां. अगदीच. पण तेव्हा सुद्धा माझं असंच होतं की ह्या अर्थात गिरीशचं तेव्हाही खूप नाव होतं, संजयचंही नाव होतं. त्या दोघांची नाटकं म्हणजे रंगभूमीवरची नाटकं बघत होते आणि त्यामुळे माहिती होतं कसं आहे ते. पण दोघांबद्दलही थोडीशी मनामध्ये भीती होती, थोडीशी आकस होता थोडा, कसं बोलायचं, काय करायचं. पण
त्याच्यामध्ये त्यांनी अदलाबदल केली भूमिकांची, त्याच्यामुळे आम्ही जास्त जवळ आलो. आणि एक प्रकारचा विश्वास समोरच्या सहकलाकाराचा, एक विश्वास जो असतो, म्हणजे नुसता रंगमंचावर नाही तर रंगमंचावर बाहेरही तो विश्वास दोघांच्या बद्दल माझ्या मनात संपादन झाला. त्याच्यामुळे खूप जवळ आलो आम्ही आणि खूप छान वाटलं. म्हणजे त्यामुळे ती मैत्री टिकली. त्याच्यामध्ये कुठेही दिखाऊगिरी नव्हती. आमच्या तिघांच्या मैत्रीमध्ये दिखाऊगिरी नव्हती किंवा उगीच काहीतरी त्याला खुश ठेवायचं आहे म्हणून काहीतरी आणलं, काहीतरी दिलं, असं कुठे नव्हतं. आणि म्हणूनच मला वाटतं किंवा आम्ही एकमेकांच्या घरात शिरलो नाही किंवा एकमेकांच्या गोष्टींमध्ये आम्ही डोकं घातलं नाही, बोललो नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आणि जे काय ते तोंडावर आम्ही बोलून मोकळे होतो एकमेकांच्या, म्हणून ती मैत्री टिकली आणि ती अशीच टिकेल याच्या पुढे. कारण त्याच्यामध्ये म्हटलं तसं कृत्रिमता नाहीये कुठेही. त्याच्यामुळे ती टिकली आणि टिकेल. निस्वार्थ मैत्री हो, आहे. खरंच आहे, क्या खरंच बात आहे. आहे, किती छान. पण मला सांगा की रंगभूमीच्या नाट्यगृहामधल्या ना प्रत्येकाच्या खास काय काय आठवणी असतात. आता तुम्ही इतकी वर्ष नाटक करताय, इतके वेगवेगळी पात्र करताय, मला सांगा नाटक म्हटलं की तुम्हाला सगळ्यात पहिले डोळ्यासमोर काय येतं किंवा काय आठवणी आहेत? प्रेक्षक, जिवंत अनुभव, की घेतलं तर डोक्यावर घेतील नाही तर तोंडावरही बोलतील. त्याच्यामुळे प्रेक्षक हे खूप महत्वाचे असतात. म्हणजे रंगभूमी तर आहेच, लाईट्स आहेत, आता तर माईक आम्ही लावतो, ते सगळंच आहे. म्हणजे मेकअप रूम आहे, स्टेजच्या मागे सुद्धा कधी कधी चेंज करायला लागते, ती धावपळ आहे, हे सगळं आहे. पण त्याच्याही पेक्षा प्रत्येक थिएटरमधला, प्रत्येक नाट्यगृहातला प्रेक्षक वेगळा असतो. म्हणजे गावातलाच नाही मी म्हणत, तर रवींद्रमधला वेगळा, ठाण्याचा वेगळा, पार्ल्याचा वेगळा, प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक वर्ग वेगळा असतो आणि तो महत्वाचा आहे सगळ्यात जास्त. आणि प्रत्येक ठिकाणच्या प्रतिक्रिया पण वेगळ्या असतात. कधी कुठे हसतील, कधी कुठे रडतील, कधी कुठे टाळ्या वाजवतील. हा प्रत्येक प्रेक्षक वेगळा आहे आणि तो प्रेक्षक वेगळा आहे आणि त्यांच्या समोर उभं राहणं हे आव्हानात्मक आहे. मला नाटकामधलं सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल ना, तर नाटक या माध्यमातली प्रयोगशीलता जी आहे ना, एक्सपेरिमेंटल, ते भयंकर आवडतं. ती दोन्ही माध्यमात नाही आहे. मी याच्यात आत्ता एक शॉट दिला, तर शॉट दिल्यानंतर याच्यात मी काहीच करू शकत नाही. किंवा मोठ्याला फिल्मला सुद्धा आजकाल तर दोन्ही डिजिटल झालंय, एक छोटा स्क्रीन आणि मोठा स्क्रीन म्हणूया फार तर. पण म्हणून नाटक खूप जास्त आवडतं, की मला आज जे मी चूक केली ती उद्या मला सुधारता येण्याची संधी आहे. अजून 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 त्यात डेव्हलप करता येईल मला. म्हणजे 700-700, 800-800, 900-900, 5,000 प्रयोग, त्याला प्रयोग म्हणतात. त्या प्रयोग म्हणण्यासाठी किंवा प्रयोगशीलतेसाठी मला ते थिएटर हे माध्यम भयंकर आवडतं, कारण त्याच्यात ग्रोथ आहे. बाकी याच्यात असेल शॉट टू शॉट तुम्हाला किंवा फिल्म टू फिल्म तुम्ही ग्रो आहात, पण इथे तुम्ही रोज ग्रो होता. म्हणजे एखाद्या वाक्याला जर का आज मला विशिष्ट रिस्पॉन्स नाही आला, विशिष्ट पद्धतीने मी वाक्य नाही बोललो, तर जेवण जात नाही, झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी ते वाक्य म्हणेपर्यंत, जोपर्यंत ते येत नाही हवे तसं. तर ते जे आहे ते इतर कुठल्याच माध्यमात नाही. त्याच्यामुळे खूपच त्याच्यात तो जिवंतपणा आहे आणि जिवंत प्रेक्षक समोर आहेत, जिवंत आम्ही आहोत, सगळ्या वेळ आम्ही दिसणार आहेत. कॅमेरा डिरेक्टरनी सांगितलं म्हणून कॅमेरा फिरून त्याचा क्लोज किंवा ह्याचा क्लोज लागणार नाही आहे. मी पूर्ण वेळ प्रेक्षकांना दिसणार आहे. ते निघून गेले तरच फक्त दिसणं बंद होईल, नाहीतर मी दिसणार आहे. सो म्हणून ते माध्यम खूप आवडतं. आणि दुसरं की या माध्यमामुळे मी खूप गोष्टी अनुभवल्या, नाहीतर मला नसत्या मिळाल्या असं वाटतं मला. माझं काहीतरी स्वतःचं करता आलं, इथे ठेवून जाता आलं. आणि प्रदेश म्हणायचं झालं तर ही जसं म्हणाल की प्रेक्षक, वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर मी या माध्यमामुळे जाऊ शकलो. खूप वेगळं बेनिफिट वाटतं मला. किती छान. आणि नाटकामध्ये सासू सुनेचं पण एक वेगळं नातं आहे. मला विचारायचं आहे, खऱ्या आयुष्यामध्ये सासूबाईंशी कसं नातं आहे? असं एवढंच हलकं फुलकं आहे का थोडंसं एक धाक असतो ना तसं नाही, आहे? आता माझ्या सासूबाई नाही आहेत, पण त्या जेव्हा होत्या हां. तेव्हा माझं मैत्रीचं नातं होतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की खरं तर माझी आणि माझ्या सासूबाईंची पत्रिका जुळलेली आहे. संजयपेक्षा सुद्धा माझ्या सासूबाई, सासरे आणि मी अशी आमची पत्रिका जमली होती आणि खूपच खूपच छान होते. दोघंही खूपच छान होते. आता ते दोघंही नाही आहेत आणि त्यांची कमतरता मला खूप जाणवते. म्हणजे घरातही जाणवते आणि माझ्या ह्या सगळ्या प्रवासातही जाणवते. कारण त्या दोघांनाही माझं प्रचंड कौतुक होतं.
म्हणजे मला जेव्हा फिल्मफेअर मिळालं होतं एका चित्रपटासाठी, तेव्हा माझे लग्न झाल्यानंतर तेव्हा माझे सासरे 3 पीस सूट घालून माझ्याबरोबर आले होते. आणि माझ्या सासूबाई, माझे सासरे टेक्स्टाईल इंजिनियर होते, त्यांनी आणलेली बनारसी साडी नेसून, मला अजूनही आठवते, जांभळ्या रंगाची साडी होती, त्याला गुलाबी काठ होते आणि माझ्या सासूबाईंचे लांब केस होते आणि त्या छान असा आंबाडा घालायचा आणि त्याच्यावरती घरच्या फुलांचा गजरा. तर तो गजरा आणि गुलाबाचं फुल असं घालून त्या माझ्याबरोबर ते दोघं जण फिल्मफेअर घ्यायला आलेले होते. आणि कारण सासूबाई, नाही नाही फिल्मफेअर आहे, ते आपण छानच जायला पाहिजे हिच्याबरोबर, असं असे कुठले सासू सासरे येतात. तर ते आपल्या सुनेचं कौतुक करण्यासाठी सून म्हणायला होते मी खरं तर. पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी या घरात चालती बोलती आहे तोपर्यंत तू घराची काळजी करू नको, तू बाहेर काम कर. मुळात त्या दोघांनी सुद्धा नाटकातून कामं केलेली होती. माझ्या सासूबाई सचिवालयामध्ये होत्या, पण त्यांनी संस्कृत नाटकातून कामं केली होती. आणि माझे सासरे चित्रपटांमध्ये पण काम करायचे, ते जाहिरातही करायचे, उत्तम ज्योतिषी होते ते. म्हणजे मला वाटतं आपल्या क्षेत्रातले ह्या सगळेच जण त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखत होते. त्यामुळे आमच्या घरात ते वातावरण होतं, पण तरी सुद्धा आपल्या सुनेला असं प्रोत्साहन देणे खूप कमी त्यावेळेला होत होतं. तर त्यामुळे सासूबाईंनी सांगितलं होतं, सासऱ्यांचा सहवास माझा खूप कमी झाला, पण सासूबाईंनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू बिनधास्त काम कर. तर त्याच्यामुळे मला घराची अजिबात काळजी नव्हती, माझ्या लेकीची नव्हती. पण नंतर नंतर जसं वय वाढत गेलं तसं त्यांना होईनासं झालं. मग त्यावेळेला माझी आई आणि माझी वहिनी माझ्या पाठीशी खमक्या होत्या, त्या उभ्या राहिल्या, म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले, हे मात्र निश्चित आहे. आणि माझ्या मुलीवर इतके छान संस्कार त्याच्यामुळे झाले. त्यामुळे सासूबाईंचं आणि माझं नातं हे थोडंफार असंही असू शकेल, म्हणजे आम्ही स्पष्ट बोलायचं तोंडावर. त्यांनी सांगितलं होतं मनात काही ठेवायचं नाही, जे काय ते बोलून मोकळं, कारण आपण दोघे एकमेकांना आहोत. मी काही बाबांना जाऊन सांगणार नाही, तू तुझ्या नवऱ्याला सांगायचं नाही, जे काय ते आपल्यातच व्हायला पाहिजे, याच्या बाहेर जाता कामा नये. त्यामुळे संजयलाही कधी माहिती नाही आमच्यात काही झालेलं आणि सासऱ्यांनाही नाही. त्या इतक्या मोकळ्या स्वभावाच्या होत्या आणि खूप छान होत्या त्या. खूपच आमचं म्हणजे त्या, मला असं वाटतं खूप लवकर गेले ते दोघंही माझ्या आयुष्यातून. ते असते तर आमचं आयुष्य अजून खूप वेगळं झालं असतं, अजून खूप सुंदर आणि छान झालं असतं आमचं आयुष्य. आणि माझ्या जुलियाला खूप छान आजी आजोबा मिळाले असते त्या, असं मला अजूनही, म्हणजे मला अजूनही घरात जाणवतं त्यांचं अस्तित्व. कधी कधी सकाळी उठल्यावरती स्वयंपाक करताना हळूच असं कोणतरी येतं, अरे असं होतं माझं, की बाबा आले की काय, आई आल्या की काय, असं अजूनही मला होतं. त्यामुळे मी खूप मिस करते त्यांना. आत्ता संस्कार आणि मुलीचा आजी आजोबा नाते, हे सगळं जे नातं ना, मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण का हल्लीच्या काळामध्ये जे विभक्त कुटुंब झालेलं आहे त्यामध्ये आजी आजोबा सगळ्याच मुलांना मिळतात असं नाही, म्हणजे त्यांच्या वाट्याला ते सुख येतच असं नाही. आणि आजी आजोबांचे जे संस्कार असतात ते मला वाटतं त्या मुलांवर फार वेगळ्या पद्धतीने होतात. आणि मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ऐकलं होतं की तुम्ही जुलियाला बेबी सिटिंगमध्ये ह्याच कारणासाठी ठेवलं नाहीत, कारण तुम्हाला ती उजव्याच हाताने खाते हे ते नको होतं तुम्हाला, त्याच्यामुळे ठरवून. तर मला आता सांगा की जे नाटकामध्ये काही डायलॉग्स असे आहेत की आई ते वाक्य बोलतच असते किंवा हे घराघरामध्ये वापरलं जाणारं वाक्य आहे, घरी लेकीला काय काय अशी वाक्य ऐकावी लागतात तुमच्याकडून? नाही, आता ऐकावं लागत नाही, कारण तर खूप मोठी होती, आता माझ्यापासून 7 समुद्र पार आहे. त्यामुळे असं काही नाही. फक्त जे काय आपल्याला नेहमीप्रमाणे ऐकायला येतं आपल्या घरी, तुला पण आई बोलत असेल की सांभाळून राहा, लवकर घरी ये, नीट कपडे घाल, वेळेवर जेव, हे कर, ते तेवढंच, बाकी काही नाही. आता थोडंसं नाटकाच्या व्यतिरिक्त तुम्ही इतकी वर्ष आज इंडस्ट्रीमध्ये काम करताय, अनेक वेगवेगळे म्हणजे सिनेमा म्हणा, मालिका, नाटक, सगळ्याच क्षेत्रामध्ये आहात. पण एक ती पहिली मोमेंट असतं ना, जेव्हा कामाची सुरुवात होते आणि त्यानंतर मग समजतं की ओके आता आपल्याला लोक ओळखू लागलेत किंवा आता आपलं नाव पोचतंय लोकांपर्यंत. ती पहिली जाणीव कधी झाली किंवा पहिलं तुमचं तुम्हाला कधी ते रिअलाईज झालं की अच्छा आपल्याला ओळखतायत लोक? मी दोघांसाठी आहे म्हणजे प्रश्न. मला वाटतं दीपस्तंभ असेल, जे माझं पहिलं एवढी मोठी भूमिका असलेलं, आणि मग एक जी इच्छा असते ना, नाटकाचं पुस्तक छापलं जावं आणि त्याच्यामध्ये एक पहिलं पान उघडल्यानंतर या नाटकाचा प्रथम प्रयोग अमुक ठिकाणी झाला आणि त्याच्यामध्ये कास्टलिस्ट काय होते, ते माझं दीपस्तंभाच्या बाबतीत झालं. त्या नाटकात संजय मोने पण होते, मी होतो, शमा देशपांडे होत्या आणि अमिता खोपकर होते. 4 नवीन लोकांना घेऊन चंद्रलेखीने पहिल्यांदा ते नाटक केलं.
जरा हे बदलला, पॅटर्न बदलला चंद्रलेखाचा आणि ते नाटक खूप यशस्वी झालं. 500च्या वर प्रयोग केले आम्ही त्याला. तर तिथून मला खरं तर रेकग्नेशन मिळालं. म्हणजे तिथून लोक मला ओळखायला लागले असं म्हणूया, पण नाही, फक्त रेकग्नेशन म्हणतो मी. म्हणजे हा गिरीश ओक हा दीपस्तंभमध्ये चांगली भूमिका करतो, हे जे असतं ना ते त्या नाटकापासून झालं असावं. ओके ताई. मलाही असं वाटतं की माझं झुलवा हे नाटक प्रेक्षकांपर्यंत खूप पोचलं. खरं तर मी त्याचे 32च प्रयोग केले, पण त्यावेळेचे सगळे पुरस्कार मला मिळाले होते त्यावेळेचे. पण झुलवामुळे निदान या नाट्य क्षेत्रामध्ये मला जरा लोक ओळखायला लागले. ते कोणतरी एक नवीन मुलगी आली, काम करते वगैरे असं. पण जास्त मला ओळखायला लागलं ते आभाळमायामुळे. आणि अर्थात कुसुम मनोरलेले आधी केले. कुसुम मनोरलेलेमुळे मला जास्त ओळखायला लागले आणि घराघरात पोचले ते आभाळमायामुळे. क्या बात आहे. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि नाटकाबद्दल मी मुद्दाम फार विचारलेलं नाहीये, कारण तुम्ही अनेक तास मगासपासून बोलता आहात त्याबद्दल. आणि मला वाटतं विषय इतका छान आहे तो, की ते गुलदस्त्यात राहिलेलं चांगलं आहे. ते फार रिव्हील होण्यासारखं नाटक बघितल्यानंतर मग Yes. लोकांनी आम्हाला विचारावेत प्रश्न. त्यामुळे नाटकासाठी, सगळ्या नाटकाच्या प्रयोगांसाठी आणि तुमच्या सगळ्या कामासाठी, प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी इतकं धन्यवाद. व्यक्त करते की या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुलचे बोर्ड लागू. अरे वा Thank वा, you. खूप खूप तथास्तु, शुभेच्छा. तथास्तु. Thank you. Thank you. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.